30 जून 2024 रविवार. डिअर हंटर्स, द डिअर हंटर्स हा सिनेमा पाहिला. नाही आवडला. एक तर 3 तासाचा आणि नाही आवडला मला ओव्हरऑल. म्हणजे काय त्यांना सांगायचं, काय पर्पज मला काय ओव्हरऑल कळच नाही. आता डिअर हंटर्स म्हणजे डिअर हंटर्स, पण म्हणजे त्यांचं तसं काही फार हेही नाही बाबा की बा डिअर हंटिंगवर काही आहे काय, काही नाहीच. म्हणजे त्याच्यात एक ग्रुप दाखवलाय मित्रांचा, म्हणजे मोठे मित्र, आणि त्याच्यातले काही सोल्जर्स म्हणजे मिलिटरीमध्ये असतात, काही लोखंडाच्या याच्यात काम करत असतात, मोल्टन आयर्नच्या ह्याच्यात, आणि त्याच्यातल्या त्यांच्या एका मित्राचं लग्न ठरलेलं असतं. तर त्या खुशीमध्ये त्यांची पार्टी वगैरे चाललेली असते, तर ते थोडंसं पार्टीचं दाखवतात. आणि मग पार्टी नंतर ते एका म्हणजे ते सगळाच ग्रुप नेहमी हंटिंगला जात असतो. त्यातला एक जण त्यांचा लीडर असतो की जो प्रॉपरली हंट करत असतो, आणि जातात आणि एका डिअरची शिकार करून येतात. आता एक अजून मित्र असतात, त्याची गर्लफ्रेंड असतो निक म्हणून, तर ती आवडत असते ह्याला, जो हंटर असतो, मेन हंटर असतो, आणि म्हणजे त्याला पण आवडत असते. मग नंतर एकदम दाखवलंय की हे मिलिटरी मधले जे दोघं तिघं असतात, तो निक आणि 3 जण, तर ते हेलिकॉप्टर मधून एका ठिकाणी उतरतात आणि तिथे म्हणजे त्यांना माहिती असतं की इथे काहीतरी चालतंय, म्हणजे इल्लीगल कामं. मग ते लोकच ह्यांना पकडतात, आणि त्या लोकांचं काम असं असतं की तुम्ही म्हणजे गनमध्ये एकच गोळी घालायची आणि ते फिरवायची, आणि मग तुम्ही ते तुमच्या डोक्यावरती मारायचं. तुम्ही जिंकले म्हणजे तुम्ही नाही मेले तर तुम्हाला पैसे नाही, तर मग तुम्हाला ते मेले की ते पाण्यात ढकलून टाकायचे त्या ह्याच्यामध्ये. पाण्यातच त्यांनी अशी ते घरं बांधलेली असतात. तर अशा प्रकारचं त्यांचं काही काही चालू असतं. तर हे तिघही जण कसे तरी त्यांच्या कचाट्यातनं सुटतात आणि येतात. तरी पण हा निक मागे राहून जातो. म्हणजे ते आधी तिघही बिछाडतात आणि हा मागे राहून जातो. एकाला खूप दुखापत होते, त्याचे पाय कापावे लागतात, तो हँडिकॅप होऊन जातो, आणि हा जो मेन असतो हंटर तो येतो परत येतो. तर ती त्याची गर्लफ्रेंड विचारते निक, नाही आला का? तो म्हणतो की नाही आला का, मला माहित नाही असं. तो दुसरा जो अपंग झाला असतो त्याच्याही बायकोला तो सांगत नाही की काय झालंय, पण शेवटी तिलाही मग कळतं. अल्टिमेटली निकचा पत्ता लागतो त्यांना, आणि परत एकदा दाखवलंय की ते लोक हंटिंगला, म्हणजे हा येणार, आणि ह्याचं नाव असतं मेन ह्याचं माईक. तर माईक येणार म्हणून हे लोक सगळे वाट बघत असतात त्याची आणि सेलिब्रेट करत असतात, पण हा एकटाच त्या हिला निकच्या गर्लफ्रेंडला भेटतो. आणि मग जेव्हा त्याला आणि मग परत एक दिवस हे लोक सगळे मिळून हंटिंगला जातात. तर तिथे म्हणजे हे फक्त एवढंच दाखवलंय की ती बघ प्रेग्नंट असते डिअर, तर तिला तो मारत नाही, तो आपल्या मित्राच्याच गनवर परत हे मारतो निशाणा. तर तो विचारतो त्याला की तू का हे केलं, तर तू म्हणे असंच, म्हणजे असं. तर फक्त एवढं म्हणजे इन्सिडेंट्स, काहीच त्याच्यातनं मला काही कळलंच नाही त्या सिनेमाचा उद्देश काय. आणि मग नंतर कळतं जसंच ह्याला अंदाज येतो माईकला की हा कुठे असू शकेल, कारण ती म्हणते की हा मला रेग्युलरली पैसे पाठवतोय. मग हा पैसे कुठून पाठवत असतो, तर तिकडनंच गॅमलिंगच्याच तिथनं त्याच लोकांमध्ये हा अडकलाय आणि त्यांनी त्याला पकडून ठेवले, आणि बरोबर मग तो तिथेच सापडतो. आणि नेमका हा गेला की त्याच्या समोरच तो गन डोक्यावर मारून तो मरतो. मग हा येतो परत, आणि काही नाही, फक्त त्याच्या दाखवलंय की सगळेजण मित्र आणि त्यांच्या त्या गर्लफ्रेंड बायका जमल्यात, त्याच्या ग्रेव्हयार्डवर फुलं हे वगैरे टाकतात ते, आणि झालं, सिनेमा संपला. काय म्हणजे त्यांना त्याच्यातनं दाखवायचं होतं, करायचं होतं, किंवा काय म्हणायचं होतं, काहीही कळलं नाही. म्हणजे त्या डिअर हंटर होता आणि तोच त्याची शिकार झाली वगैरे, असं काही दाखवायचं होतं का काय,
माहित नाही, पण ओव्हरऑल मूवी पण एकदम बोरिंग आहे.